गोष्टीचं नाव आईची प्रार्थना आणि स्वामींची कृपा. चला तर आपण ही गोष्ट ऐकूयात. अकोल्याजवळच्या एका छोट्याशा गावात सुनीता नावाची एक साधी भक्तिमान आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा रोहन. रोहन खूप हुशार होता, पण वाईट संगतीत पडल्यामुळे त्याचं आयुष्य हळूहळू बिघडत चाललं होतं. आई कितीही समजावायची, पण तो ऐकत नव्हता. घरात रोज भांडणं, चिंता आणि अश्रू. सुनीताचं मन अक्षरशः तुटत होतं. एक दिवस ती खूप व्याकुळ होऊन स्वामी समर्थ यांच्या फोटोसमोर बसली आणि रडत रडत म्हणाली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. माझ्याकडून काही होत नाही, तुम्हीच मार्ग दाखवा. त्या दिवसापासून तिने रोज मनापासून स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. उपवास, प्रार्थना आणि विश्वास एवढंच तिचं शस्त्र होतं. दरम्यान रोहनच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. चुकीच्या लोकांबरोबर फिरताना तो एका गंभीर अडचणीत सापडला. त्याला वाटलं आता सगळं संपलं, पण अचानक तिथे एक अनोळखी वृद्ध माणूस आला. त्याने रोहनला शांतपणे सांगितलं, बाळा, अजून वेळ गेली नाही. आईचा विचार कर आणि योग्य मार्ग निवड. रोहन त्या क्षणी थांबला. त्याच्या डोळ्यासमोर आईचे अश्रू आले आणि त्याने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो घरी परतला, आईच्या पायांवर पडला आणि रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मी चुकीच्या वाटेवर होतो. सुनीता त्याला बिलगली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. त्या क्षणी तिला जाणवलं, तो अनोळखी वृद्ध दुसरा कोणी नसून स्वामींचंच रूप होतं. शिकवण: आईची मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. स्वामींवरचा विश्वास आणि आईचं प्रेम हे कोणत्याही संकटावर मात करू शकतं. श्री स्वामी समर्थ.